आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा. बघूयात महाफास्ट 100 बातम्या. विधानसभेला शिंदे गट 120 जागा मागणार, आम्ही 100 जागा निवडून आणणार, हेच आमचं टार्गेट. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य. संजय गायकवाड यांनी वैयक्तिक मत मांडले, निर्णय वरिष्ठ घेतील, कुणालाही जागा वाटपावर बोलण्याचा अधिकार नाही. गायकवाडांच्या वक्तव्यानंतर शिरसाटांचं स्पष्टीकरण. आम्ही महायुतीचा धर्म पाळतो, तुम्ही महायुतीचा धर्म न पाळल्यास वेगळा परिणाम दिसेल. कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतल्यास नवल वाटायला नको. अर्जुन खोतकरांची रावसाहेब दानवेंवर नाव न घेता टीका. छत्रपती संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात भर स्टेजवर तू मेमे. खैरे नंदकुमार घोडेले पक्षपात करत असल्याचा भुमरेंचा आरोप. माझं स्वागत करत होते म्हणून संदीपान भुमरेंना राग आला. देवाच्या दरबारात प्रोटोकॉल चालत नाही. चंद्रकांत खैरेंची वादानंतर प्रतिक्रिया. संदीपान भुमरेंचा सन्मान केला तर चुकीचं काय? खैरे भुमरेंच्या वादावर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. तर माणसानं स्वतःमध्ये बदल घडवायला हवा, शिरसाटांचा चंद्रकांत खैरेंना टोला. महायुतीचा प्रचार शिंदेंच्या नेतृत्वात, पण सीएम पदाचा निर्णय पार्लमेंटरी बोर्डाकडे. TV9 मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये फडणवीसांचं वक्तव्य. ज्यांच्या नेतृत्वात निवडणुका त्यांचा मोठा वाटा असतोच, शंभूराज देसाईंचं वक्तव्य. तर ज्याचा चेहरा त्याला जास्त जागा मिळतील अशी अपेक्षा, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. घरात फूट पाडू नका, मी चूक केली. गडचिरोलीतील जाहीर सभेत धर्मराव बाबा आत्राम यांच्या मुलीला सल्ला देताना अजित पवारांची कबुली. धर्मराव बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम 11 किंवा 12 सप्टेंबरला शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार. भाग्यश्री आत्रामांसह त्यांचे पती सुद्धा पवार गटात प्रवेश करणार. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघातलं राजकारण तापलं. जी मुलगी बापाची झाली नाही ती तुमच्या पक्षाची कशी होणार? धर्मराव बाबा आत्रामांचा शरद पवारांना सवाल. धर्मराव बाबा आत्रामांची मुलगी शरद पवार गटाच्या वाटेवर. वस्ताद शिकवतो त्यावेळी सगळं शिकवत नाही, एक डाव राखून ठेवतो, अजूनही चूकभूल करू नका, बापा सोबत रहा. अजित पवारांचा धर्मराव बाबा आत्राम यांच्या मुलीला सल्ला. पोटच्या मुलीला बुडवण्याची भाषा करणाऱ्यांची विचारधारा समोर. धर्मराव आत्राम यांच्यावर रोहित पवारांची टीका. आम्ही कुणाचंही घर फोडलं नाही, रोहित पवारांकडून स्पष्ट. शरद पवारांनी जातीयवादी राजकारण केलं. सुप्रिया सुळे पवारांचा वारसा घेऊन जातीयवादी राजकारण करतायत. भाजप आमदार संजय कुटे यांची टीका. विरोधकांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भांडवल केलं. पवारांनी किमान 1 मराठा लाख मराठा असं म्हणावं. राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य. जरांगे मला म्हणाले, मी फुंकलो असतो तरी उदयनराजे पडले असते. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊतांचा मोठा दावा. आमदार राजेंद्र राऊतांविरोधातील मराठा बांधव जरांगेंच्या भेटीला अपक्ष आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगेंमध्ये वाकयुद्ध सुरू. बार्शीत जाऊन राजेंद्र राऊतांविरोधात सभा घेणार जरांगेंचं आव्हान. संभाजीनगर पश्चिम विधानसभेत राजू शिंदे विरुद्ध संजय शिरसाट असा सामना होणार का? राजू शिंदेंची ठाकरे गटाच्या पश्चिम विधानसभा प्रमुखपदी निवड. राजू शिंदेंकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू. वर्षावर गणपती बाप्पांची स्थापना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते आरती, विधिवत पूजा करत बाप्पांची स्थापना. देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बाप्पा विराजमान. फडणवीसांनी परिवारासह केली श्री गणेशाची आरती. बाप्पांचा आशीर्वाद, दादांचा वादा. गणेशोत्सवानिमित्त दादांच्या अनोख्या शुभेच्छा. शासकीय योजनांची माहिती देत अजित पवारांकडून शुभेच्छा. उद्धव ठाकरे सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला. ठाकरे बाप्पांच्या आरतीला उपस्थित. राज ठाकरेंच्या घरी बाप्पा विराजमान. विधिवत पूजा करत गणरायाची स्थापना. पंतप्रधान मोदींनी सर्व भारतीयांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. गणपती बाप्पा मोरया असं ट्विट करत मोदींनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांच्या राजवाड्यात बाप्पांचं आगमन. शाही लवाजम्यात घर. नवीन राजवाड्यात गणराया विराजमान. मंत्री गिरीश महाजनांच्या घरी 10 दिवसांच्या बाप्पांचं आगमन. मुंबईत महाजनांच्या शासकीय निवासस्थानी लाल फुलांची सुंदर सजावट. हर्षवर्धन पाटलांकडून महाजनांच्या बाप्पाचं दर्शन. मुंबईतील सेवा सदन या निवासस्थानी हर्षवर्धन पाटलांनी घेतलं बाप्पाचं दर्शन. रायगडमध्ये तटकरे कुटुंबियांकडून बाप्पाचं उत्साहात स्वागत. जनतेला सुखी ठेव, तटकरेंचं बाप्पाकडे साकडं.
सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदेंच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन, टाकळीतील जाईजुई फार्म हाऊसवर आगमन. अमोल कोल्हेंच्या मुंबईतील निवासस्थानी लाडक्या बाप्पांचं आगमन, कोल्हे कुटुंबियांकडून मनोभावे पूजा करत लाडक्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या दिल्लीतील निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना, मंत्रिपदानंतर पहिल्यांदाच खडसेंच्या शासकीय निवासस्थानी बाप्पा विराजमान. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याही घरी गणपती बाप्पा विराजमान, आंबेगाव तालुक्यातील निरगुडसरच्या घरी थाटामाटात गणपतीचं आगमन. पारंपरिक पद्धतीनं एकनाथ खडसेंच्या घरी गणरायाचं आगमन, विधिवत पूजा करत गणरायाची स्थापना, खडसे परिवाराची उपस्थिती. शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या सावंतवाडीतील घरी बाप्पाचं आगमन, केसरकरांनी सहकुटुंब गणरायाची पूजा केली. राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते गणेशाची स्थापना, अहमदनगरच्या प्रवरा कारखाना स्थळी श्री गणेशाची स्थापना. मंत्री शंभूराज देसाई यांच्या बाप्पाचं वाजत गाजत पालखीतून आगमन, शिंदेंनाच मुख्यमंत्रीपद मिळावं, शंभूराज देसाईंचं बाप्पाकडे साकडं. आमदार वैभव नाईकांच्या घरी गणरायाचं आगमन, विधिवत पूजा अर्चा करत गणपतीची प्राणप्रतिष्ठापना. मनसे सरचिटणीस वैभव खेडेकरच्या घरी बाप्पा विराजमान, उत्साहात गणपतीचं आगमन. छत्रपती संभाजीनगरचं ग्रामदैवत संस्थान गणपतीची स्थापना करणार, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते पूजा. शरद पवार गटाचे नेते बाळासाहेब पाटलांच्या साताऱ्यातील कराडच्या घरी बाप्पाची प्रतिष्ठापना, सहकुटुंब एकत्र येत बाप्पाची आरती. अमरावतीत भाजप खासदार डॉक्टर अनिल बोंडेंच्या निवासस्थानी गणरायाची विधिवत स्थापना, अनिल बोंडेंच्या हस्ते लाडक्या गणरायाची पूजा अर्चा. नवी मुंबईत आमदार मंदाताई म्हात्रेंच्या निवासस्थानी बाप्पा विराजमान, मंदाताई म्हात्रेंकडून विघ्नहर्त्याची मनोभावे पूजा अर्चा. अभिनेते सुबोध भावेंच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन, परिवारासह गणरायाची आरती केली.